आणि बरीच होतं ते खूप पाहिली भाऊ इकडं बसेल बरं तिची भेट नाही. काय करू राहिली? बाबरा हा काय आल्या दिवसानंतर अरे काय झालं इकडं मकाला पाणी भरीत होतो. हा का शेजारी हा ते काय हा हा आणि मग पाहिलं कोण पाहिलं नाही नाही आणि एवढं उन्हाचं कोणी येते हा आणि तुला सांगत तू पाहिलं मोटरच बंद करून टाकली. म्हणलं ही दिसती एकटीच आज. हा ना हा इथं नवरा काय कुठे गेलं असेल बाहेर म्हणून. मला पाहिलं मोटर बंद केली का हा मोटरच बंद करून टाकली म्हटलं उद्या भरता येईल म्हटलं पाहू. हा नाही तर बायकोला सांगत भरून टाक म्हणून हा ना असं. काय चालतो मग हा काय चालतो तिची भेट नाही आपली. हा बाई, किती दिवस झाले पण पाहिजे ना कोणी थोडं लांब असा हा इकडे कोण येते तो इकडे सुद्धा मला माहिती तो नवरा माहिती मग बाहेर जायला असं तुला माहिती ना मानावर सरपंच आहे मग जाय ना असं सरपंच ते कुणी कुणी येईल तो नवऱ्याच्या गंज लपड्यावर नको ते करू. म्हणजे हा तो नवऱ्याच्या गंज लपडे अहो लापडे काय चालेल दुसरेच लापडे सुधरून नाही देत कोणते सरपंच असल्यामुळे कोणी म्हणतं आमचं संडास बांधा कोणी म्हणतं आम्हाला घरकुल द्या हा. हेच चालू आहे हा मग त्याचं चालू त्याचं मग आपलं चालू द्या इकडं. हा त्याचं तिकडे चालू आहे आपलं इकडे चालू द्यायचं. आपलं चालू आहे पण लगे आता काय असं दाखायचं का मग नाही लोकांना दाखवायचं नाही मग पण हे बघ आमच्या टाळायला असं आपलं ना नुसतं पळापळीतच गंमत गेली. हा 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 बाई हा पाहतो का तो पाहतो का नेमकं मकात घुसायचा टाईम असा टाइमच नाही भेटत. ते इटलं ना पाहिलं आपल्याला हा त्या दिवशी ना मग बरं झालं तुम्ही पटकन निघून गेले मग? तू घरी आलता सांगायला कोण इटल्या हा मग त्याच्याकडे डोळे तांबरून पाहिजे ना तो दर्शन त्याच्या. नाही बाई मी पाहिलंच नाही मी नुसतं असं केलं हा, मग ते म्हणलं नाही काही मग नाही नाही काही नाही मला त्याला लय गाड सवय बरं का. हा कोण काय करतं तिकडे जाऊ पाहणारच तेच ना पाहणारच. हा त्याच्यामुळे बाई लय वाईट सवय त्याला सांगतो त्यानं असं एकलं पण पाहिलं हा हा असं जवळ गेलं सुक्ष केलं आणि जसं ते मधून आलं ना बाहेर हम्म त्याच्या जवळ दानका टाकला एका ताचे दातच पाहिले. अगो बाई हा त्यानं पडे की दात आणि मग पाय हा आणि म्हणे का नाही नाही ते पडत होते नाही आपण- ना त्याच्या दात पडायचं वय आहे काय हा ते आता येतो 55 वर्षाचा आहे हा ना मग दात याच लपडे पाहिजे बाई नाही पण काय काय करायचं करायचं? कोण काय करतंय कोण हा. काय करतंय हा मग त्यापेक्षा आहे ना आपण आहे ना बाय हम्म. कोणाच्या नजर यायची नाही काही नाही मग असं ठरलंय आपण आहे ना इकडे थांबायचंच नाही म्हणजे बाहेर जाऊ पळून मलेशिया. पळून हा मग अहो, एवढं कुठं टाइम आहे ते माहित नाही का ते सरपंच गावातच राहतो मानावर अगं 8-4 दिवस जाऊन 8-4 दिवसात परत मागे येऊ. घरात घेईन का 60 तुला दिवस काय करायचं मी आहे ना हा हो काय 4 दिवसां कोणी घरात नसतं घेत तू काहीच काळजी करू नको मी बरोबर सांगतो त्याची माझी भेट झाली की सरपंचाची का तुझी बायको हरवली. असं सांग हा आणि ते ऐकन का मग ऐकलं नाही तर मग चौकशी मामी चौकशी करू ना किती काय ते पंडित माहित नाही का किती असू द्या काय येडे का तू मलेशिया देश काय एवढा छोटा नाही लय मोठा आहे. बरं मानावरच जाऊ द्या आणि तुमची बायको अरे माय काय ते येडे जावा नाही त्याला काय कळत आहे. हा ते स्वत ना सात दड वरब्याला दड सरीला काय ते हा, तेवढं आहे आणि मग ती चांगली असते तुम्ही काल लपडे केले हा से ते बी त्याचा अवतार त्याला सांभाळावा ना हे आणि मग म्हणजे तुम्ही माझा अवतार पण माझ्या संग राहते काय नाही नाही अवतार आहे जसं मनातच बसेल होते म्हणजे तुमचा जीवच नाही मग माझ्यावर जवळजवळ 5-6 वर्षापासून तू बाबा डोक्यात बसेल अच्छा असं असं म्हणा आहे. हा शेजारीच आपल्या बांधाला बांध कधी जायचं मग मग आता विचार हातच निघायचे पैसे बिसे सगळे पैसे आणले का? हा सगळं तुम्ही तेवढे चिंगोशन पैसे कुठून आणले एवढे बँकेतून हा लावून ठेवले होते काय हा 3 लाख रुपये घेतले सांगा. हा हा 3 लाख 3 लाख सांगा तेवढं संपल्याशिवाय यायचंच नाही. लय झाले ते आणि मग पण मग आता माझ्या नवऱ्याला काय सांगू काही सांगू नको त्याला स्वयंपाक पाणी करेल नाही का हा मग खाईल संध्याकाळी तोच येऊन आपण चाल आपण चांगलं चांगलं खाऊ मस्त तिकडं मस्त तुला साड्या बिड्या कपडे लते बांगड्या बिगड्या काय सोनं नाना गाडवायचं ते घडून घे. 3 लाखात आणि मग सोनं काय भाव माहिती सोन्याचा भाव आता कमी झाला 50-60 हजार टोळा आहे आता. हा येड झाले गावाला का ठीक आहे तू रोज काय पाहते बातमीमध्ये आपल्या मोदीने सगळं सोनं खाली आणलंय. मग 2 तोळे कर सांग का 2 काय 5 तोळे करणार मला काय करायचं त्याची. मग येईन बाई मग मी राहिला 8-4 दिवस तुला वाटलंच तर कुठं आपण दोघं तिला तिथं कुठं मलेशियाला हा हा मग आपलं कामं झालं का निघून येऊ हा चालेल हा बरं पण मग मला ही फिकीर पडली 8 दिवसांनी जर वापस आलो हा आणि माझ्या नवऱ्याने घरात नाही घेतलं तर मग मी कुठं जायचं मी याला समजून सांगायला मी आहे समजून सांगायला मला ऐकत तो नवरा मग सांगतो तो नवरा गाव सांभाळतो हा आणि मी त्याची बायको सांभाळतो आहे का नाही. हा हा मग मी त्याच्या पुढचा आहे का नाही. हा बाई ते बी. आणि मग तो मला सगळं ऐकतोय तू एक जण ठेव. ऐकन मग तुमचं हा मग मी त्याला सांगताना सांगेल ना हा काय रे तू गाव सांभाळतो का नाही. हा तुला लोकांनी गावाने निवडून काल दिले गाव सांभाळ गावासाठी मग तुझी बायको कोणी सांभाळायची मग मी आहे ना हा बरोबर म्हणजे तो लक्ष द्यायला बा
त्याच्या मागे दिवसभर कामं राहत्या. अहो, तुमच्यामुळेच राहते मी तर नाही काय पडेल तुम्ही सांगा. हा मग हा ते नवरा राहतो ठिकाणावर. मग मी तेच इथं काय म्हणतो. नाही काम करायचे का? तेच ना इकडे काय बोट घालीत बसली एवढ्या गोट्या त्या. अहो, काय ये बा असे हा? कांदे. काय ते लहान पोराचे ते काय म्हणतात रे ते खायला खेळायला. हा 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 बरं चल कर तयारी काल टाइमपास करते. कधी जायचं ते लगेच निघायचं ना आता करायची वाट पाहती. आजच. मग काय पा आज नाही उद्या उद्या हे. उद्या दुपारच्या भरी या तुम्ही. उद्या नाही ऐक ना माझी बायको कामाला जाईल. हा हा आपण उद्या ना ती परत मला म्हणा तिच्या आई बापा नेणार आहे ती उद्या मला. जाऊ आपण. पण मी आता घरी जाते. हा. त्याचा हारामारा पाहते कुठे आहे, काय आहे. हा. मग तुम्हाला फोन करते. फोन करशील ना आणि मग मी तयारीने बरं का. हा तयार आहे. मग तू तयारीने लगेच फोन कर. हा चालेल चालेल. जाईल लवकर. जाऊ का मग? हा तुम्ही पण जा. हा मी जातो. कोण पाहिजे ना पाच कवय ना आपला. हा तेच ना तो चालेल काय हवलंय बरं येते का. हा चल जाऊ का मग. हा जा. गेलं रे. मी बी आता घरी जाते पाहते एकदा कुठे आहे, काय आहे. आणि मग त्याला फोन करते. लई बायको बी कुठे गेली काय नु हां मला गावाला जायचं गाडी जर हुकली ना तर सगळं वाटलं होऊन जाईल माझंवालं. ती आली पण काय हो अरे कुठं गेली होती. काय काय करायचं होतं? काय करायचं होतं म्हणजे तू गेली होती कुठे. मला गावाला जायचंय. अहो चाळीत होते मी कांद्याच्या. चाळीत होती. हा बरं मी काय म्हणतो ध्यान देऊन ऐक. काय? आता मी 4 दिवस गावाला जाणार आहे. 4 दिवस. हा मुंबईला आहे ना सर्व महाराष्ट्र राज्यातून सरपंचांचं प्रशिक्षण आहे. हा हा त्या प्रशिक्षणासाठी माझी पण निवड झालेली आहे. अरे वा चांगलं झालं मग तर. हा जाणं येणं सगळं शासन करणार आहे. हा आणि 4 दिवस मी काही येणार नाही. अहो इकडे चिंताच नका करू तुम्ही. हा. कधी जाणार आहे पण? आत्ता उद्या संध्याकाळी जाणार आहे. आज संध्याकाळी जमलं तर. आज का? हा बरं बरं तर चालेल. डब्बा वगैरे दे मला तू आज रात्रीचा फक्त. हा आणि मग मी जातो संध्याकाळच्या गाडीनं. हा चालेल ना काय. आणि मळ्यामध्ये चांगलं लक्ष ठेव. हा ती कांद्याची चाळ आहे ना हा ती थोडीशी बदलून घे. सडायला लागले कांदे. ते गड्याचं काम आहे का मा काम आहे? अरे हा पण तू करून घे. हा मी करून घेते. आणि त्या ड्रिपच्या नाळ्या आहे ना काही ठिकाणी उंदरांनी करंडलेल्या आहेत त्या जोडून घे. बरं तेवढं काम कर मग. हा चला मी करते. तुम्ही इकडे काळजीच ना करू. तुम्ही तिकडे गेले ना तिकडच पहा. हो हो हा तू असलो काळजी करायची काय काम आहे? मग मी सगळं सांभाळते इकडं. मग मी 4 लोकांचं कौतुक करतो का माझी बायको खूप कष्टाळू आहे. सगळा मळा डेव्हलप करते मी जरी नसलो तर किती दिवस येतात तुम्ही? 4 दिवस जाणार आहे. तू मला आज संध्याकाळचा डब्बा दे फक्त. 4 फिक्सच आहे का? हा 4 दिवस. का काही वाढून बिडून? नाही नाही 5व्या दिवशी घरी येऊ. बरोबर असं का बरं रे ती. अहो म्हणजे मग मला गाड्याला सांगायला का बा मला की तर नाही 2-4 दिवस सगळं काम करून घ्या. गाड्याकून उभं राहून काम करून घे तू. हा 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 बनव डबा बनव मग. हा? बरोबर चालेल. ठीक. 5-6 पोळ्या देते करू ना. हा 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 भारी बनव चांगल्या. हा हे बा हा सगळं देईल तुम्हाला. बा लोणचं बरं बरं. चटणी पातळ भाजी आहे का? पोळ्या. नाही नाही बटाटी चटणी. म्हणजे सांडायचा ताण नाही बाबू. नाही सांडस्तान नाही. बरं आणि आरामात राहा काही टेन्शन स्वेटर घेऊ नका. मफलर दिले का? सगळं दिलं लगे. बरं बरं पाण्याची बाटली दिली. ठीक आहे ठीक आहे. आरामात जा. 5 दिवस लागू 8 दिवस लागू. नाही नाही 5व्या दिवशी घरी येईल मी. बरं बरं चालेल. सरकारचं काम आहे ते काय असं काय एक वाढ. दिवस शिल्लक राहा. आराम करा तिथं मस्त हिंडा फिरा. ठीक आहे ठीक हा? आहे. काळजी घे मळ्याची. जे सांगितलं ना ते व्यवस्थित कम्प्लीट कर. हा हा करते मी. येऊ मग. हा या. ओके. गेले एकदाच वाईट. बरं झालं बाई. आता ते एकदम मोकळीच भेटली. आता काय करते बाबराला फोन लावते. माझं डोक्याचं टेन्शनच गेलं. हॅलो बाबराव कुठे हो? हा? कुठे? काय मोटर चालू केली ना. अहो, काय ते पाणी पाणी भरता. इकडे या आता तुम्ही. तो नवरा गेले ते आता. गेला. हा ते काय प्रशिक्षण काय म्हणते ना हा तिकडे गेले ती. ते मला वाटतं वर गेला काय. अहो नाही तिकडं नाही. मग प्रशिक्षणाला गेला. हा का. ते मला नाही कळत बाई त्याच्यातलं काही. बर बर बर. हा तू आता घरी एकटीच आहे का. मी एकटीच आहे. आणि तुम्ही म्हणे ना आपण जाऊ कुठं. आपण जायचं आहे ना. मग तुम्ही या ना मग जाऊ आपण. मग मी म्हटलं तो आवरून करायचं म्हटलं. हा आणि तू म्हणा मी पाहते मानावर काय करतोय कुठं काय. अहो मी आवरून दिलं. पिशवी भरून दिली. काढून बी दिला. मग तोपर्यंत मी मोटर चालू केली. मग बंद करा आणि या लवकर इकडे. हा, मोटर बंद करतो लगेच येतो. 4-5 दिवस आता आपल्याकडं. 4-5 दिवस. हा 5 दिवस मोकळे ढाकळे. 5 नाही आपल्याला जास्त दिवस जायचे. 5 दिवसात काय होणार आहे. किती दिवस? जाऊ 15 दिवस चांगलं. अहो ते 5च्या दिवशी घरी येणार आहे. जाऊ देऊ दे. बरं तुम्ही या मग पाहू आपण. तू नको टेन्शन घेऊ मी आहे. हा तुम्ही आहे म्हणून तुम्ही टेन्शन नाही घेत. हा चाल ठेवू का? हा. त्याचे दिवस वाढले. 15 दिवस राहू म्हणतो. आता आधी म्हणे 8 दिवसात वापस येऊ. काय करा आता. जाऊ दे मी बी लय वैतागले घरी.
चला भाऊ, आता आहे ना मोटर बंद केली. बकुळीचा फोन आलता. हाय काय आले का हा लय उन्हात आलो काय. हा ना हा ते खुर्ची घ्या ना, कमी देऊ. बस 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 किती करते मा करता नाही एवढं. हा, ते तुमच्यासाठी ते एवढं सगळं चालू आहे. हा ना. बरं मग बॅग नाही आणली तुम्ही? ऐ, बॅग काय झालं माहिती का काय? तो जाऊ मला सांगितलं ना हां कमानावर आता डायरेक्ट 5 दिवस गेला. हां मग मी थोडा विचार केला म्हटलं आता तुला कोणी घरी जोडी नाही ना मग आपण इडच राहू 5 दिवस. काय इडच मी तर कुठं? तुझ्या घरी. अहो तुम्ही मलेशा म्हणले ना. अगं मलेशाला जाऊ पण ते काय होतं माहिती आहे का तुला मलेशाला जायला आहे ना तो नवरा आला का मग नंतर जाऊ आपण मलेशाला. अहो तो नाही आता 5 दिवस तर मलेशाला जाऊ नये. मला मलेशा तुला पाहिजे. मलेशाला तिकडे एवढं जायलाच 5 दिवस लागणार आहे. हा जायलाच 5 दिवस लागणार आहे सांग मलेशियाला. आणि मग तिथं काय पाहायचं? वापस का यायचं कोणा आपण? मग तुला म्हणलं 15 दिवस लागतील. मग जाऊ द्या ना, गेले तर गेले. नाही नाही, जायचं आहे आपल्याला पण आता काय करू 5 दिवस इकडेच काढू आपण. नाही हो, मला मलेशा पाहायचं. तुम्ही आधी मला नादी लावून दिलं ना, आता काय आलं? पाहिलं तू एकदा तर बोलून मी गेला किती ना. उठा ठेवा केला, त्याला काढून हे दिलं. बघ मलेशियाला जर गेलं ना तुला सांगतो दरवर्षी ना दर महिन्याला आहे ना सोन्याचे भाव खालीवर होत आहे. हं? खालीवर होत राहते दर महिन्याला खालीवर होत आहे सोन्याचे भाव. तुम्ही आधी तुला वाटलं का बाय 5-25 रुपये तोळा जर झाला ना तर डायरेक्ट तुला असं एवढा 2-4 तेवढं नाही, मला 2-4 किलो सोनच घेऊन ये. मला मलेशा पाहायचंय. जा हा? तुम्ही म्हणले ना मलेशाला चाल. हा? मलेशा पाहायचंय मला. ह्याला तर काय करावं. हं? मग 3 लाखात होईल का मलेशियाला जाणं. आता तुम्ही म्हण 3 लाखात मी तुला महाराष्ट्र फिरून आणतो अख्खं. नाही, आता काय? महाराष्ट्राला नाही एवढे पैसे लागते का फिरायला. 5-50 हजारात महाराष्ट्र फिरणं अहो, होतं. मी पहिले बाहेर पडून राहिले. मला बाहेरचं काहीच माहिती नाही. नाही का हा बरं तुला आहे ना काही ना मग मलेशियालाच घेऊन जातो सर. हा जाऊ दे मरू दे. हा तू नाहीच मलेशा माहिती निरा. नाही. हा इडे पण काय होईल माहिती का एखादा माय बायको जर आली कोणी हा. पाहिलं आणि त्या माय बायकोला सांगितलं का बकुळीकडेच राहतोय हं. तर आखी मोमट होईल. त्यापेक्षा आहे ना आपण मलेशियालाच जाऊ. हा चाल. हा चाल भाऊ. आणू का बॅग? आणि मग बॅग आण लगेच. मी भरून ठेवेल लगे. भरले का मग अरे तुमच्या भरोश्यावर. तो ना काय दिलं त्याला काय दिलं? भाजी पोळ्या आणि चटणी नाही. हा काय बरं झालं 2-4 कांदे द्यायचे त्याला कांदे लय आवडत आहे. आता तिथं काय कांदे खाईन का? मग खाईल फोडून त्याला काय पुढे काय खातोय तो नवरा. हा मग चप्पल कुठे? तुमच्या नादात कुठं काही पडून जातो घे ना? घे घे नाही तर घालू नको वाटलं दुसरे घेता येईल. चाल नाही नाही आखी बारी घेऊ तुला. नाही मी हाफ चालले. कपडे घालशील तिला. म्हणजे तिला मलेशियाला लय हाफ कपडे घालावं लागत आहे. तिला गरमाला आहे ना. हा का? हा तुमच्या घालीन मी. चला मावाले तुला हा पॅन्ट शर्ट आणि घालीन. तवाले मला का हा बर चल उलट. अरे बापरे. आईला जावंच तर गोड वाटतं. लय दवदव होती पण जातानी येतानी झालं एकदाचं प्रशिक्षण. बरं नाही जावा तर गावातील लोक बी पुन्हा त्रास देतात. गाव प्रशिक्षणाला गेले नाही सरपंच. अनेक जणांचे टोमणे खावा लागत. अरे पाणी भेटेल का? पाणी नाही कुठे गेली असेल तर जाऊ बायको. दार तर कडी लोटेल दिसती. दरवाजा तो लोटेल. दरवाजा लुटून गेली कुठे? कमाल झाली हो. नवरा घरी नाही 5 दिवसापासून. बाई का अहो सरपंच हो? म्हटलं माझं ते माझ्या घरचे दिसले का म्हटलं रडायला काय झालं? रडायला काय अहो झालं? म्हटलं 2-4 दिवस झाले घरीच नाही आले. ते 4 दिवस होत आले. आता वाट पाहून म्हटलं तुमच्याकडे यावं विचारायला. म्हणजे तुमचा नवरा 4 हा दिवसापासून घरी 4 आले नाही? दिवसापासून घरीच नाही आले. अरे मग कुठे जाणार आहे? ते काय कुकुरा बाळ आहे का? कोकुर बाळ नाहीये पण ते फोनही उचले ना माझा. मी किती फोन लावून राहिले तुम्ही. त्यासाठी मी तुमच्याकडे आले. आणि मग आता मी काय करू बरं? मी 5 दिवसापासून गावाला जायला होतो. मला त्याच्यात 5 दिवसापासून घरी नाही येले. काही फोन बिन लावला का नाही? फोनच लावून राहिले मी. दुसऱ्या नंबरवरून लावून राहिले पण ते येऊन नाही राहिले काय. नाही मी काय अजून फोन नाही लावला बकुळाला. हा माझ्या बायकोला फोन लावला. एकदा माझं वालं पुढे गेले ते पाहू दे मग पाहू तुमचं वालं. माणूस येतो गेला सर कुठे काय बिघडलं एवढं? नाही ना मी सगळ्या नातेवाईकांना फोन केले. ते जास्त टेन्शन घेऊ नका तुम्ही. मी आता बकुळाला विचारतो. हे बरं रिंगदा तो पटकन फोन उचले. हॅलो बकुळा. हॅलो हॅलो अरे मी बोलतो. बकुळा कुठे? काय हो? कुठे गेली ती तू? दार लुटून. आलो ना मी मुंबईवरून. आले तुम्ही घरी? हा बरं झालं. तुला बोललो होतं ना. हा
5व्या दिवशी बरोबर येईल. तर आज 5वा दिवस आहे ना. हा हा. प्रशिक्षण मस्त झालं. तू कुठे आहेत? अहो मी मलेशियाला आले ना. का मलेशिया. मलेशियाला? हा. अरे बोला ना, काय मी तर चॅट झालो ऐकून. मलेशियाला आली म्हणती तू? अहो मग तुम्ही नाही फिरत का? तसे मी बाबराव संग मलेशिया फिरायला आले. अरे मी कधी मलेशियाला बापजन मी गेलो नाही. मी मुंबईला गेलो प्रशिक्षणासाठी. आणि तू बाबूराव बरोबर गेली? तुम्ही दाखवलं का मला कधी मलेशिया? नाही. मग मी येणार आहे 2-4 दिवसांनी घरी. आता मलेशिया पाहते, थोडं फिरते. हां, मी मजेत इकडे, तुम्ही पण खा प्या. असं आहे का? हा म्हणजे तू तिकडं मजेत आहे. 4-5 दिवसांनी पुन्हा येणार आहे. हा. आणि आल्यावर तुझी बरी मात्र नाही राहणार. मग आल्यावर ठिकाणावर राहशील का तू? अहो, मी तुमचीच आहे. मी काय बाबराव संग काय तिकडेच राहणार आहे का? माझीच आहे म्हणजे? मग आता बायको तुमचीच आहे ना. अरे. 2-4 दिवसांनी कुठं बिघाडलं तुमचं? नाही नाही, अशा बायको सांग कोणी प्रपंच करेल का? तू ये फक्त. आणि मला पुरावा दाखव बरं. मला भरोसा नाही वाटत तुझ्यावर. व्हिडिओ कॉल करा. मलेशियाचा व्हिडिओ दाखव बरं. हा व्हिडिओ कॉल करा. बरं बरं. कळतं का उचलायचा? हां हां, उचल तूच आता. उचला पा. ये पा आम्ही पुढे. अरे बापरे. आहे का बाबराव मी पा. अरे या बाब्याला लाज कशी राहिली नाही. यांनी असं काय केलं नेमकं? सरपंच हां, बाबूराव म्हणजे माझ्या घरचे मालक आहेत का काय? नाही नाही नाही, ते नाही. ते हा दुसरा बाबूराव. हा याला बाब्या म्हणतात लोक. बाबा कारण की ते 5 दिवसापासून नापात आहे घरात. नाही नाही, ही आहे ना माझी मंडळी सुद्धा आहे ना. हा. बोलू नका. 5 दिवस. कोण आहे तिथं? ती गावातील पूजाबाई आहे. अच्छा जाऊ दे तिचं मरू दे, आपल्याला काही घे नाही. हा. कोण आहे? हा गावातली कोण पूजा आहे काय नाही. माझी बायको असं. हा माझी बायको. आमच्या घरी. हा बरं तिचे का? हॅलो, कोणा सांगा बोलू राहील तू? बाबूराव त्याच्या बायकोचं नाव काय? बोला बाबराव संग. हा. काय चाललंय? हॅलो. अरे काय चाललं? कोणत्या तोंडाने विचारायला? लाज वाटते का काही? लाज? कधी आला बाबा? हा, आता इतक्यात आलो घरात पाणी मागत होतो मी. काय आला इकडं? दाखवा बरं सरपंच कोणतं बाबूराव इकडं दाखवा. काय आला तू? मला सांग तुझ्या मंडळीचं नाव काय? कोणाच्या? तुझ्या? पूजा? पूजा? हम्म. पूजा तर मीच आहे. हा का? हा बघा दाखवा बरं हा बरं. फोटो कोणाचा दाखवा आहे? बरं. हॅलो. ए, हॅलो. ठेवला काय म्हणते? आणि कुठं बुर काढायला गेले तुम्ही त्या बाई सोबत? बोर करायला नाही आला अगे. हा मग आणि बोर करायला आलोय ना. फिरायला गेल्या या बरं. बा काही लाज बीज आहे का नाही? हा मलेशियाला. मलेशियाला बुर काढायला गेलं इथं मी मरते रोज रडते. म्हटलं उलटा पालटा तर नाही झाला कुठं जाऊन? हा, तुझ्या मरी माताचं वारं चढलं तू ये इकडे आता. काय आज घरी आले अशी ठेस हा दिला? मी 4-5 दिवसापासून वाट पाहून राहिले. आता येईन मग येईन. हाच आहे, शेवटी हाच आहे. हाच आहे. आणि तुमची बायको आहे. आता मी आले तुमच्याकडे का शोध घ्यायला नाही. या इकडे मस्त मजा मारून राहिले दोघं. काय माझं तर डोकं काम करीना वा. डोकं काम करून त्याच्या घरी काय गेली तू? तुम्ही घरी या. तुमच्या मरी माताचं त्याच्या वारं बायको काढते मी. असं या देतो. तुम्ही घरी फक्त. ए, हे काय म्हणतोय? त्या त्याची बायको मोबाईल असं मधून देतो, नका काय भुकू. गेली त्याच्याकडे? त्या मोबाईल मधून बोंबलू नका तुम्ही. फक्त घरी या. दे, जाऊ दे आता. जाऊ दे नाही तुमच्या बायकोला पटायला पाहिजे. तो नवऱ्याला पटाय पाहिजे ना. तो तर माणूस आहे. बाईला पटायला पाहिजे ना. मस्त तुम्ही गेले की माझ्या मारायला गेली. या पण. हे बघ ठेवला फोन. मग आता काय करायचं यांचं? यांचं काय नाही करायचं? आता गेला आता. गावात दिंडी काढायची याची यांचं दिंडी चांगली. मी उतरवते आता. मी भेंड 4 वाजायला लावायचा. दिवसापासून माहिती तुमची वाट बघते. मी 2 चक्र मारले. दरवाजाला कुलूप दिसलं. म्हटलं आज तरी जाऊन बघते तुम्हाला विचारायला. हे तर वेगळाच का रस्ताना झाला. आता एक काम करू. दोघांचे डोके शांत, चौघांचे डोके शांत ठेवले पाहिजे. झाकली मूठ 1.25 लाखाची. हा जर गावभर बोबाटा झाला, तुझा नवरा आणि माझी बायको पळून गेली तर दोघांची चव जाईल. दोघांची नाही, चौघांची चव जाईल. माझी चव नाही जायची. मी तर त्याच्या आता वरात काढते. तो आई येऊ दे तर खरी. परत काढायची ना तर घराची घरात काढ. घरामध्ये वा उघड करून हान तुम्ही वाटलं. सरपंच आहे, तुमचे बायको पा. नाही माझी बायको तर म्हणी मी तुमचीच आहे म्हणे. 5 दिवसांनी मी पुन्हा येईल. एवढं 5 दिवस त्याच्या सोबत राहिली ती तुमची राहिली वाटतं. काय माझं डोकं काम करीना आता. करा घरात जाण. डोकं काम करू द्या जरा. बरं, त्याला येऊ द्या आता. हा, शांतता धरा थोडीशी आता. हा, जातो माझ्या हातानेच पाणी पितो मी. आता काय करणार?